नमस्कार मित्रांनो. जेजेला 2 कोटी देत अखेर पद्मिनीने खाल्ली माती. तर नक्की काय घडलं? चला तर बघूया. तर घडतं असं, दया पद्मिनीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण युवराज अजून जेलमध्येच आहे हे काय तिला सहन होत नाही. आणि कौशिकीने दाखवलेल्या फोटोवरून तिला कळून चुकतं की आता हे काय युवराजला सोडवत नाही. शेवटी जेजेला भेटायची तीच तयारी करते. तारिणी आणि केदार विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेऊन येतात आणि त्यांचं औक्षण करण्यासाठी घरातील सगळेच तयार असतात. केदार आणि तारिणीने डोक्यावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेतलेली असते आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणत ते दारामध्ये येतात. काकू आता पाय धुतात आणि कौशिकी त्यांना औक्षण करत असते. तेव्हा कौशिकी म्हणते, कासावीस झाले मन, डोळे लागले वाटेकडे, पाऊल न चालता पंढरी, विठू आला घराकडे. दया पण दोघांना कौतुकाने बघत असतो. कौशिकी हसत म्हणते, या आतमध्ये. आता दोघंजणं जातात आणि देवाऱ्यात मूर्ती ठेवतात. तारिणी म्हणते, काय पद्मिनी, निशीची आई नाही आल्या? दया म्हणतो, जाऊ दे ना तारिणी, अगं एखाद्याची इच्छा नसेल तर आपण कशाला आग्रह करायचा. कौशिकी म्हणते, हो तारिणी, मला नाही वाटत काकू खाली येतील. तारिणी म्हणते, असं कसं? आपल्या घरामध्ये देव आलेत, सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांची पूजा करायलाच हवी. ती आता निशीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, निशी चल ना खाली. रेखा म्हणते, निशी कुठे येणार नाही. तारिणी म्हणते, निशीची आई, अहो असं काय करताय? युवराज भाऊजी घरी येण्यासाठी निशीने देवासमोर प्रार्थना करायला हवी. आता युवराजसाठी निशी काही करायला तयार असते. देवाची पूजा म्हटल्यावर ती लगेचच तयार होते आणि म्हणते, मी येते. रेखा म्हणते, अगं पण निशी काय ऐकत नाही, आवरते. तारिणी तिला खाली घेऊन जाते. देवरासमोर नेत म्हणते, एकदा शांतपणे त्याच्या समोर जा, त्याचं दर्शन घे, त्याचं नामस्मरण कर. मला खात्री आहे जे तुझ्यासाठी योग्य असेल ना, तो तेच घडून आणेल. कौशिकी तारिणीकडं खूप कौतुकाने बघत असते. दया म्हणतो, निशी बाळा, तारिणी बरोबर बोलते. त्याच्या मनात असेल ना, तो काहीही करू शकतो. आपल्या युवराजने काही केलं नसेल तर तो त्यालाही सोडवेल. आता निशी देवासमोर जाते. तारिणी म्हणते, मी पद्मिनी काकूला खाली आणते. ती आता पद्मिनीकडे जाते आणि म्हणते, काकू खाली चला ना, अहो सगळेच देवाची पूजा करतायत, फक्त तुम्ही नाही आहे. विठ्ठलासमोर गेलं ना, तुम्हाला खूप शांत वाटेल आणि सगळेच प्रश्न सुटतील. पद्मिनी भडकत म्हणते, बास बास कर आता, तू एवढी पापं केलीत ना, चंद्रभागेत धुवून पण मिटणार नाही आहेत. तारिणी म्हणते, संत तुकाराम महाराज म्हणतात, जग काही म्हणो, पण आपलं मन आणि आपण सत्याच्या बाजूने असलो ना, तर आपल्याला कोणी आणि काहीच करू शकत नाही. काय सांगावं, आज तुमच्या पूजेमुळे युवराज भाऊजी घरी येतील. पद्मिनी काकू, एकदा प्रयत्न तर करून बघा. आता तारिणीच्या बोलण्यामुळे पद्मिनी इम्प्रेस होते आणि खाली जाते. तिला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. पद्मिनी देवासमोर म्हणते, देवा, आता मी ठरवलं, मी युवराजला सोडवणार, मग तो कुठलाही मार्ग असे ना. माझ्या युवराजला सोडवण्यासाठी मला आशीर्वाद द्या. आता सगळं होतं आणि पद्मिनी घराबाहेर पडते. ती जाते पोलीस स्टेशनला जेजेकडे. जेजे हसून म्हणते, पद्मिनी खांडेकर, या 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 बसा. बरं कशी आठवण केली? अरे हो, तुम्हाला तुमच्या युवराजला भेटायचं असेल. केदार आणि तारिणी पुन्हा कामाला लागतात आणि फोटोकडे बघत असतात. ज्यांच्यावर संशय ते फोटो समोर असतात. तारिणी म्हणते, यांच्यापैकी कुणाचं एक चुकीचं पाऊल जेजे मॅडमचा अहंकार दुखू शकतो. पद्मिनी पर्स उघडते. जेजे समोर टेबलवर नोटांचे बंडल फेकत असते आणि म्हणते, माझ्या युवराजला लॉकअपमधून काढण्यासाठी. तारिणी म्हणते, जेजे मॅडम कायदा जरी हातात घेत असल्या ना, तरी जेजे मॅडम कधी विकल्या नाही जाणार. आता पद्मिनी पैशाची बॅग जेजेसमोर ठेवते. जेजे हसून उठते आणि बॅग तिच्याकडे ढकलते आणि म्हणते, गाडीत जाऊन बसा. पद्मिनी म्हणते, काय म्हणाल्या? ते ऐकायला येत नाही का? तुमच्या गाडीत जाऊन बसा. पद्मिनी बॅग उचलते आणि घाबरत गाडीकडे जाते. ड्रायव्हर आता गाडीचं दार उघडतो आणि ती आत बसते. पण नक्की जेजेचं काय चाललं हे काय तिच्या ध्यानात येत नाही. ती आता जेजेच्या वागण्यामुळे थोडीशी टेन्शनमध्ये येते. जेजे हसतच पद्मिनीच्या गाडीत बसते आणि म्हणते, तुम्हाला सौद्याची माणसं कळतात, पण सौद्याची जागा कळत नाही. पद्मिनी हसून म्हणते, किंमत बोला. जेजे म्हणते, 2 करोड. पद्मिनी बॅग ढकलत म्हणते, दिले 2 करोड, पण माझा युवराज सुटला पाहिजे. जेजे म्हणते, त्याची काळजीच करायची नाही, 2 करोड हातात आणि युवराज बाहेर. पद्मिनी पैशाची बॅग ढकलते आणि हसून मान हलवते. जेजे हसते आणि बॅगवर हात टाकते. तारिणीला मात्र
खूप विश्वास असतो की जे लाज नाही घेणार. तुम्हाला काय वाटतं? खरंच जे लाज घेईन आणि युवराजला सोडेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.